भाऊ, सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे, काय आता मी बऱ्याचदा आम्ही सांगितलेले आहे, तुमच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बघतो आहे की ही गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणामध्ये उभाटाचे खासदार असतील, आमदार असतील, यांच्यामध्ये मोठा असंतोष आहे, नाराज आहेत. कारण की वारंवार त्या लोकांवर शक केल्या जात आहे, त्यांच्या झाडाझडती त्या ठिकाणी घेतल्या जात आहे, वारंवार त्यांना त्या ठिकाणी बोलावल्या जातं आणि मग त्या लोकांना असं वाटतं की आपण प्रामाणिक पक्षासोबत असतानाही आपल्यावर एवढा गैरविश्वास का दाखवला जातो. त्यामुळं सुद्धा प्रचंड अशी नाराजी उभाटाच्या आमदारा खासदारामध्ये आहे, असंतोष आहे आणि मला वाटते त्या असंतोषाचा स्फोट कधी ना कधी त्या ठिकाणी होईल आणि ऑपरेशन टायगर पूर्ण होईल. भाऊ, माजी खासदार तुमाने यांनी स्टेटमेंट केलंय की 16 आमदार आणि 7 खासदार हे संपर्कात आहे, तर त्यांची बोलणी झालेली. आता मी तुम्हाला तेच सांगितलेलं आहे की ते सगळे आमदार खासदार हे आमच्या सर्व खासदार असतील, आमदार असतील, आमचे नेते मंडळी असेल, या सर्वांना ते भेटत असतात. कारण की पूर्वी अनेक वर्ष आम्ही त्यांनी सोबत काम केलेले आहे, आमची मैत्री आहे, चांगले संबंध आहेत. त्यामुळं ते येतात, भेटतात, बोलतात. या गोष्टी जरी सगळ्या खऱ्या असल्या तर कोणी कोणाला बोलतं म्हणजे याचा अर्थ ते पक्षांतर करते असा होत नाही. मला वाटतं हा प्रश्न माध्यमांनी तर उद्धवजी ठाकरेंना विचारायला पाहिजे की त्यांनी सुद्धा अनेकदा आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची सुद्धा भेट घेतलेली आहे. मग ते काही त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षामध्ये विलीन करण्याचा विचार करतायत का? मग अशा प्रकारच्या सुद्धा मग बातम्या यायला पाहिजेत की नेते लोक भेटू शकतात आणि खालचे लोकांना भेटण्याला बंदी, म्हणजे असं नाही होऊ शकत. शेवटी संबंध असतात, मैत्री असते, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं, संबंध संबंधाच्या ठिकाणी असतं. उभाटाच्या आमदार खासदारांमध्ये नाराजी आहे का? उभाटाच्या आमदार आणि खासदारांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे. कारण की वारंवार संजय राऊत असेल, उभाटा गटाचे नेते असतील, हे त्या आमदार खासदारांवर विनाकारण शक करत आहेत. वारंवार त्यांना टॉर्चर केलं जातं, त्यांना बैठकीला बोलावलं जातं आणि अगदी सांगतं की ज्याला जायचं ते जा, ज्यांना थांबायचं ते थांबा. म्हणजे अशा प्रकारचं तेच मला वाटतं एक मोकळी वाट या लोकांना दुसरीकडे जाण्याची करून देत आहेत. आणि या वागणुकीमुळं, अपमानजनक वागणुकीमुळं हे लोक प्रचंड नाराज आणि प्रचंड असा असंतोष त्यांच्या मनामध्ये आहे. ऑपरेशन टायगर होणार 100%. बिलकुल ऑपरेशन टायगर संजय राऊतच त्या ठिकाणी पूर्ण करून जाणार. त्यांनी जो विडा उचललेला आहे की उभाटा गट आम्ही संपून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, त्याच्यातलं 80% काम तर अगोदर झालेलं आहे. तर राहिलेलं जे 20% आहे त्याची पूर्तताही संजय राऊत वारंवार त्यांच्या बोलण्यातून कृतीतून पूर्ण करूनच ते जय महाराष्ट्र करतील असं मला वाटतं. हे सगळे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली येणार आहेत. एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व खूप मोठं आहे, त्यांचं मन खूप मोठं आहे, अध्यक्ष उदारमतवादी तो नेता आहे. सगळ्यांना सांभाळून घेणं, सगळ्यांशी चांगलं बोलणं, आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करणं हा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचा स्वभाव आहे. त्याच्यामुळं ते जर येत असतील तर नक्कीच शिंदेसाहेब त्यांचं त्या ठिकाणी सोबत घेतील, याच्यामध्ये कुठली शंका नाही. कधीपर्यंत होईल ऑपरेशन? मी तुम्हाला सांगितलं नाही की संजय राऊतांना आता ते टोकावर आणून ठेवलेले, कधीही उभाटाचा कडेलोट होऊ शकतो. जे 16 आमदार आहेत त्यापैकी सिद्धार्थ खरात हे आमदार संपर्क आहे का? हे बघा, त्या 16 आमदारामधले त्यांच्या जवळचे 4 सोडून बाकीचे सगळ्यात 16 येतात. आता हे जर त्यांचे किचन कॅबिनेट असतील, त्या 4 लोक असतील तर नसतील, त्याच्या बाहेर असतील तर कदाचित असतील.